आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, आज वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर अनेक दिवसापासून तुमची मागणी होती मकोकाची, त्याला तेही लावून मोकाही लावण्यात आल्यात. काय सांगाल? मोका लागलेला आहे. 302 मध्ये ते आरोपी झालेले आहे, 120B मध्ये झालेत आणि खंडणीमध्ये झाले. सगळ्यामध्ये त्यांना घेण्यात आलेलं आहे आणि उद्याच्याला रितसर ते अंदर जाते. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या त्या प्रामुख्याने समोर येत आहे. तुमचं भविष्यवाणी म्हणजे ज्या पद्धतीने होते ती समोर येते. या पूर्ण केसचं आता नेमकं गेल्या काही दिवसापासून आतापर्यंतचा निर्णय आणि आता पुढे काय होणार आहेत, काय सांगाल? हे बघा, मी काय भविष्यवेत्ता किंवा फार काय ज्योतिषशास्त्रज्ञ वगैरे नाहीये, परंतु त्या परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये विचारलं काय काय घटना कशी कशी घडली. याचा व्हिडिओ कॉल केलेला गेलेला होता, व्हिडिओ दाखवण्यात आला होता, हे मी अगोदरच सांगितलं होतं. ते मला वाटतं पोलिसांनी प्राप्त करून घेतलं असेल संबंधित कंपनीकडून. आणि पुढे काय जे ते कायदेशीर जे आहे ते होईल, कायद्याच्या बाहेर काय होईल. एकंदरीत आपण आरोप लावतात यामध्ये ज्या पद्धतीने, नेमके आपल्याकडे काय पुरावे आहेत, कशा प्रकारचे आहेत? माझ्याकडे पुरावे असायला मी काय जेम्स बॉन्ड वगैरे थोडीच आहे. माझ्याकडे काय पुरावे पोलीस गोळा करतायत. आणि महाराष्ट्राचे पोलीस हे पोलीस दल सीआयडी जरी हे असेल तर महाराष्ट्राची सीआयडी सुद्धा जेम्स बॉन्ड पेक्षाही प्रभावी आहे, हे आम्हाला माहिती आहे. आपण एकंदरीत ज्या पद्धतीने ज्या घटनाक्रम सुरू आहे, तुम्हाला त्यांच्यावरती नेमका डाऊट कसा आला, कशा प्रकारे, म्हणजे ज्या पद्धतीने व्हिडिओ कॉल वगैरेचं तुम्ही सांगितलेलं काय? हो, मी ते अगोदर त्या परिसरातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं ना, यांनी व्हिडिओ कॉल सुद्धा काढलेत म्हणून, आणि ते निघाले. त्यात काय एवढं विशेष? त्यांच्या आई आणि त्यांचे समर्थक आता बीडमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन करतात आणि तुमच्यावर देखील त्यांनी आरोप लावले आहेत. माझ्यावरती काही आरोप लावू शकत नाहीत. आणि त्यांना आंदोलन करायचं भारतीय संविधानानुसार सगळ्यांना आंदोलन करायचं. आता इथून पुढं कोणीही कोणाचा मर्डर केला तरी त्याच्या बाजूने आंदोलन करायचे एक नवीन प्रथा आणि परंपरा महाराष्ट्रामध्ये पडेल असं. त्यांना अडकवायचा कुठेतरी तुमचा प्रयत्न असेल? काय संबंध अडकवायचा? पोलिसांची कडी गुजळल्याच्या नंतर पोलीस घेणार ना ताब्यात. सापडला असेल ना सगळं पोलिसांना. कुणी धमकी दिली, कुणी उचलून आणायचं सांगितलं, कुणी मारायचं सांगितलं, कुणी याचे सगळ्याचे आका जे आहेत ते वाल्मिक कराड आहेत, हे सिद्ध झालं. आता नेहमी तुम्ही बोलतात आका आणि आकाचा आका. आता आका वाल्मिक कराड हे तर तुम्ही स्पष्ट केलेलं. आकाचा आका कोण? आणि ज्या सांगितलं ना, आकाचा आका सांगितलं मी 56 वेळा सांगितलं. तुम्हाला माहित नसलं तर मागच्या बाईट मधला काढून बघा. तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की सातपुड्यावरती ज्या पद्धतीची बैठक झाली झालेली आहे, सातपुड्यावर 19 ऑक्टोबरला बैठक झालेली आहे. आणि त्यांचे सीडीआर तपासा, कोणाकोणाची बैठक झाली, किती खंडणी ठरली, वरची कंपनीवाले वरिष्ठ काय म्हणाले, आणि ते कंपनीवाले जे आहेत अवादा कंपनीवाले ते छोटे मोठे लोक नाही आहेत, ते खूप मोठे लोक आहेत. धनंजय मुंडे आकाचा आका आहे का? अहो, मी आता सांगितलं ना, धनंजय मुंडेच्या आकाचा आका. मग त्यांचा राजीनाम्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने सगळीकडनं मागणी होते, मी मागणीच नाही केलेली राजीनाम्याची. मी कधी मागणी करेल? त्यांचं इन्व्हॉल्वमेंट याच्यात आलं तर. मी नाही करत, राष्ट्रवादीचेच लोक करतात. आणि त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आहेत, तटकरे साहेब आहेत प्रदेशाध्यक्ष, प्रफुल्लभाई पटेल आहेत, आणि भुजबळ साहेब आहेत तिथले मोठे नेते, ते त्यांचे ठरवतील ना. बीडमध्ये ज्या पद्धतीने बघितलं की बंजारा समाज आणि त्याबरोबर मराठा समाजाचं त्या बघा, हे असलं बंजारा वंजारी मराठा असलं काही काढू नका. अरे बाबा, एखाद्याच्या गरीबाचं लेकरू मारलंय तुम्ही. इथं मराठा समाजाचा संतोष देशमुख आहे, याच्याऐवजी वंजारी समाजाचं जरी लेकरू असतं कोणी तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही एवढंच धडपडलो असतो आणि एवढाच लावून धरला असतं. आणि त्याच्या विरोधातले कोणी बी आरोपी असू द्या, मराठा वंजारी सोडा, एखाद्या काही समाजाचं असतं तरी आपण एवढंच प्रकरण लावून. अशा प्रकारची गुन्हेगारी त्या ठिकाणी वाढेपर्यंत म्हणजे अशी हिंमत कशी होते आणि कशा पद्धतीने? ही हिंमत 2019 पासून जास्त वाढली. धनंजय मुंडे यांनी
लीगल ॲग्रीमेंट करून दिलं वाल्मिक अण्णांना, त्यांची मंत्रिपद दिलं, पालकमंत्रीपद दिलं. त्याच्यामुळं वाल्मिक अण्णा एकदम वरच्या वाऱ्यात गेले आणि त्यांनी हे कृत्य केलं. आता तुमची पुढची भूमिका कशी असेल, कारण उद्या SITची टीम त्यांना नेणार आहेत न्यायालयात, तर या पुढे तुमचा लढा न्यायालयात नेणार नाही, ते ट्रान्सफर करणार, ह्या गुन्ह्यातून ह्या गुन्ह्यात घेणार. आता इकडे MCR झाला, आता पुढच्या गुन्ह्यामध्ये परत PCR मागते. आपला लढा शेवटपर्यंत कुठपर्यंत असेल आणि तुम्ही हे राष्ट्रपतीच्या माफीनाम्यापर्यंत आमचा लढा चालू राहील आणि ह्याच्यामधल्या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा प्रयत्न सुरेश धस करेल. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये राष्ट्रपती पद माफीनामा ज्या राष्ट्रपतीकडे मागतील तिथपर्यंत माझा लढा राहील आणि सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचं सुरेश धस यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि सुरेश धस यांचं या ठिकाणी हे मत आहे. कॅमेरा पर्सन संतोषसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.